ठीक आहे. तर आज जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा आपण पदभार स्वीकारलेला आहे. अनेक अपेक्षा जळगावकर नागरिकांकडून आपल्याला आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनचा गाड्या हस्तांतराचा विषय असेल, त्याचप्रमाणे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आपण काय करणार आहात, काय सांगाल सर? सर्वप्रथम सर्व जळगावकरांना माझा नमस्कार. आज मी इथे जळगाव शहर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून रुजू झालो आहे आणि प्रथमदर्शनीय या शहराला एक चांगला इतिहास आहे, या महानगरपालिकेचा एक चांगला इतिहास आहे. सर्व ज्या काही महानगरपालिका आहे देशामध्ये, त्यांचे जे मेन मुद्दे आहेत की इथले फायनान्सेस बरोबर नाही किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, फंड्स अँड फंक्शनचा यूज, माझा भर इथे ट्रान्सपरन्सी कशी येईल, त्यानंतर इथलं फंड युटिलायझेशन कसा प्रॉपरली होईल, म्हणजे काही कामं जी आहे त्याला टप्प्याटप्प्याने क्वालिटीकडे कसं नेता येईल याच्यावर माझा भर राहील. आणि जे राष्ट्रीय धोरण आहे स्वच्छ भारत मिशनचं, त्या अंतर्गत या शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यावर माझा पूर्णपणे भर राहील. त्याचनंतर ज्या काही नागरिकांना ज्या महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा देण्यात येतात किंवा ज्या काय टॉप सिटीजमध्ये ज्या काही असतात, त्यातल्या ज्या कुठल्या आपण विदिन द लिमिट्स ऑफ फंड्स अँड पब्लिक जे काही समस्या किंवा त्यांचा जे काही अपेक्षा असतील त्याच्याशी निगडीत राहून आपण दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस देण्याचं मानस ठेवू असं मला वाटतं. छत्रपती संभाजी नगरामध्ये आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवले होते, तसाच मानक जळगाव शहरात देखील राहणार का? नक्कीच. म्हणजे इथे मनुष्यबळाचा पण एक मोठा प्रश्न आहे आणि ही एक यंग ऑफिसर म्हणून माझा नेहमी राहील की मी टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन कसं आणणार, लोकांना त्वरित आणि ई पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी कसं होईल याच्यावर माझा भर राहील. तसंच जे माझे स्टाफ असणार आहे या नगरपालिकेचं जे बेस आहे माझा स्टाफ, त्यांना मोटिवेट करून त्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांच्याकडून चांगले दर्जेदार कामं कशी होतील याच्यावर मी पूर्णपणे भर देईल. तसंच आता बॉडीसुद्धा आहे, तर बॉडींचा समन्वय साधून चांगल्या दिशेने या शहराला घेऊन जाण्याचं मी आज इथे मानस घेऊन आलेलो आहे.